मी एक वाक्य सांगतो, मला खूप संताप आला त्या वाक्याचा. आम्ही पुरुष आहोत तरी आला त्या वाक्याचा संताप. गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. हे कीर्तनकाराचं वाक्य असावं नाही. मी समर्थन नाही करत. आणि जसं सचिन महाराज वगैरे म्हटले की ठीक आहे, काही वाक्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे किंवा त्या गोष्टी, आता श्यामसुंदर महाराज म्हटले की न्यायालयापर्यंत जाऊनही तो बदल होत नाहीये, तर तो होणार नाहीये असं नाहीये. कधी कधी काय होतं की समाज समोर बसलेला असतो, त्याला हवं असं कीर्तन करणं हे कीर्तनकाराचं काम नाहीये. कारण कीर्तन हे जसं देवाला आवडतं, आवडे देवाचे तू ऐका प्रकार हाच उच्चार आहे कीर्तनाचा. तर अर्थात तसं कीर्तन असावं. पण मला आहे ना काही मुद्दे मांडायचेत सर. मी खरंच तुम्हाला हंबल्ली सांगतेय, एक मुलगी म्हणून किंवा त्या वयाची आहे म्हणून, की खरंच जी ज्ञानेश्वरी आहे ना, आम्ही पाहिलंय किंवा आम्ही समदृष्टीने विचार करतो या गोष्टीचा, की जसं बाकीच्या मुली आहेत ना तसं तिच्याही काही अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण करताना जर इंदोरीकर महाराजांनी कीर्तनकाराच्या ऐवजी आपलं बापण पुढे ठेवलं असेल, तर मला तोच प्रश्न विचारायचा, तिथे चुकलं का? की कीर्तनकाराच्या ऐवजी ते बाप म्हणून विचार केला त्यांनी, की ठीक आहे काही काळापुरतं मी माझं कीर्तन हे क्षेत्र बाजूला ठेवू शकतो. आणि मी खरं सांगू का, त्या माणसाने गायीची, देवाची आणि शेतकऱ्याची तेवढीच सेवा केलेली आहे. आम्ही त्या गावांमध्ये जाऊन आलेलो आहोत, त्यांच्या संपर्कात राहिलेली माणसं आहोत. त्या ओझर सारख्या, बडे सर तुम्हाला या गोष्टीचं नवल वाटत असेल, पण तो माणूस ज्याही कीर्तनाला जातो तिथून त्याच रात्री माघारी येऊन सकाळी 8 वाजता त्या माणसाच्या घराच्या समोर कीर्तनक सेवा घेण्यासाठी गर्दी असते. आणि तो माणूस गायीची सेवा, अनाथ मुलांची सेवा, बरं ठीक आहे मान्य करा चुकलं असेल, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही इग्नोर करताय. त्याचं एक सांगू शिवलीलाजी, मी आज इथं बडे मुद्दे करायचा कशावरती? महिलांच्या घरगुती हिंसेच्या बद्दल, आणि घरी जाऊन बायकोला मारायचं आणि म्हणायचं की मी तिथं माझा कार्यक्रम होता, माझा कार्यक्रमाचा तो भाग होता म्हणून मी तिथं त्याच्यावरती बोललो. मी इथं आहे, चालेल का? किती ढोंगीपणा आहे हा. हा ढोंगीपणा नाही का? हा आमचा ढोंगीपणा नसेल का? मग बरोबर आहे, सांगितलं ते करावं हे नियमच आहे, तो विषय नाहीये. पण मला या बाजूने समर्थन करायचं कारण एवढंच आहे, पहिली गोष्ट त्या ज्ञानेश्वरी त्या मुलीची काही चूक नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जर एखाद्या बापाने मुलीच्या साखरपुड्यासाठी खर्च केला तो त्याच्या कमाईतला. ऐका ना, ज्ञानेश्वरीचा मुद्दा उत्तर द्या. हा तृप्तीताई बोला. उत्तर देतेच आहे, तो नाही विषय आहे. नाही शिवलीलाजी, काही जणांचं असं म्हणणं आहे ज्ञानेश्वरीला पुढे करून विक्टिम कार्ड खेळलं जातंय. मी सकाळपासून शोधतोय ज्ञानेश्वरीला कुठं कुणी ट्रोल केलंय का? ज्ञानेश्वरीला कुणी ट्रोल केलंय का मी बघतोय सकाळपासून. स्पष्ट सांगते, त्या माणसाला विक्टिम कार्ड खेळायची गरज नाहीये. तुम्ही आपण कितीही इथे चर्चा केली तरी काही माणसं अशी आहेत जी त्यांची सेवा घेणारच आहेत, तो विषय नाहीये. विक्टिम कार्ड खेळायचं का फेटा वगैरे ठेवायचा वगैरे हा विषय. मला फक्त एवढंच म्हणायचं की ठीक आहे काही शब्द चुकलेत त्यांचे, आय एक्सेप्ट, मान्य करते. आणि मला फक्त एवढं म्हणायचं, फेटा घालून कीर्तन करतात, मग इंदुरीकरांना विरोध करणार नाहीत का? कारण या इंदुरीकरांना फॉलो करतात, त्याच्यामुळे कदाचित विरोधात बोलणार. बरोबर, अर्थात बडे सर, पण माझा स्पष्ट हेतू असा आहे की त्यांनी ठीक आहे त्यांची बोलण्याची भाषा, त्यांची पद्धत खूप वेगळी आहे बोलण्यात. बाकी वैयक्तिक आपलं काही भांडण नाहीये, वैयक्तिक काही नाही. मी मान्य करते ते शोभनीय नाही आणि तसं बोलू पण नाही स्त्रियांविषयी. मी बोलणार नाही किंवा त्यांनी बोलू नये, माझं स्पष्ट मत आहे. पण मला असं वाटतं की त्यातनं काही गोष्टी पॉझिटिव्ह पण होत आहेत किंवा कितीच लोकांनी त्या गोष्टीला निगेटिव्ह घेतायत. ठीक आहे, ते चुकतात बोलताना, त्यांची शब्द ठेवण चुकीची आहे हे मी मान्य करते. पण मला तेवढाच आक्षेप आहे, बाकी त्यांच्याबद्दल वैयक्तिक काही घेणं देणं नाहीये. त्यांनी करोडो रुपये आपल्या लेकीसाठी खर्च करत, काही घेणं त्याच्याशी वैयक्तिक काही नाहीये. की त्यांच्यामुळे बराच समाज सुधारलाय. पण काय समाज सुधारलाय हे का इग्नोर करताय तुम्ही? इग्नोर कोणी केलं? इग्नोर ते जिथं चुकले ना, नाही त्यांना समाज इग्नोर करण्याचं काय संबंध? या महाराष्ट्रानं त्यांना लाखो रुपये, करोडो रुपये दिले. का दिले? ते चांगलं काम करतायत, लोकांना ते आवडताय म्हणून लोकांनी दिले ना. लोकांनी त्यांना डोक्यावर का घेतलं? लोकांनी इग्नोर केलं का? त्यांना चांगलं काम आहे म्हणून दिलं ना. पण जिथं चुकतेल तिथं समाज बोलेल, जे चूक आहे त्याला चूक म्हटलं जाईल.
ठीक आहे, पण चुकला चूक म्हणतोय आम्ही, शब्दाची ठेवण चुकीची आहे, पण अर्थात त्यांच्या बाकीच्या गोष्टींना पण थोडं सपोर्टिव्ह असावं, एवढंच माझं मत आहे. बाकी मला हे स्पष्ट सांगायचंय की स्त्रियांविषयी, मी पण मुलगी आहे, ते जे बोलतात की बाबा स्त्रियांनी फेटा बांधायचे मग बाकीच्यांनी काय करायचं, हे मान्य आहे मला. तृप्तीताई पण माझ्याशी बोलल्या होत्या.